नमस्कार मंडळी संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमध्ये अखेर सरकार स्थापन झाले। काल शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या पश्चिम बंगालमध्ये आता भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली। या ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी तर शपथ घेतलीच मुख्यमंत्री पदाची, पण सोबत अनेक नेत्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र सर्वांचं लक्ष एकाच व्यक्तीने वेधले आणि त्यांचं नाव म्हणजे अग्निमित्रा पॉल। आता कोण आहेत या अग्निमित्रा पॉल? सुरुवातीला यांचं नाव होतं उपमुख्यमंत्री पदाच्या यादीत, मात्र यांनी शेवटी मंत्रिपदाची शपथ घेतली। तर सविस्तर जाणून घेऊया की या अग्निमित्रा पॉल कोण आहेत। अग्निमित्रा पॉल यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1974 रोजी आसनसोल येथे झाला। त्यांचे कुटुंब एकदम मध्यमवर्गीय कुटुंब होते, मात्र घरामध्ये पहिल्यापासून म्हणजे लहानपणापासून वैद्यकीय शिक्षणाची आवड होती। त्यांचे वडील जे होते ते प्रसिद्ध बाळरोग तज्ञ होते, मात्र स्वतः अग्निमित्रा पॉल यांनी आपले जे शिक्षण आहे ते IIT मधून करावे, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर व्हावे अशी घरच्यांची इच्छा होती। त्यामुळे त्यांनी JEE ची परीक्षा देखील दिली होती, मात्र शेवटी त्यांनी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले करिअर घडविले। अग्निमित्रा पॉल यांनी फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये मोठे यश संपादन केले। म्हणजे असं म्हणा की 1990च्या दशकामध्ये त्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर बनल्या। त्यांनी स्वतःचा एक ब्रँड सुरू केला, इंगा नावाचा। तो अनेक शहरांमध्ये लोकप्रिय देखील झाला। तसेच त्यांनी बॉलिवूड मधील अनेक चित्रपटांमध्ये कॉस्ट्युम देखील डिझाईन केला। तसेच श्रीदेवी, मिथुन चक्रवर्ती यांचा जो कॉस्ट्युम होता त्यांच्या त्या फॅशन डिझायनरच होत्या। मात्र या सर्व गोष्टी वगळता त्यांचा फॅशन डिझायनिंग या करिअर क्षेत्रामधून राजकारणात देखील प्रवेश झाला। फॅशन या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर केल्यानंतर त्यांनी असा निर्णय घेतला की आता आपण राजकारणामध्ये जावे, तेथे सेवा करावी लोकांची, असा त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यानंतर 2020 मध्ये ते त्या पश्चिम बंगालच्या भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष देखील बनल्या आणि त्यानंतर 2021 मध्ये त्या पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावरती आमदार म्हणून निवडून आल्या आणि 2021 नंतर सलग दुसऱ्यांदा म्हणजे आता 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांनी विधानसभा जिंकली व थेट मंत्रिपदाची शपथच घेतली। तर अशा पद्धतीने एक साध्या सिंपल फॅशन डिझायनर ते मंत्रिपद असा त्यांचा प्रवास होता। तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करा। धन्यवाद।